अपनी गली में कुत्ता भी शेर होता है। त्या अनगरमध्ये बसून दंड थोपणं बिडकुळे काढणं हे फार सोपं आहे। अरे जरा लाज वाटली पाहिजे। 40 वर्ष ज्या पवार कुटुंबाच्या कृपाक्षेत्राच्या जीवावर आज तुमचं हे साम्राज्य उभं राहिलेलं आहे। 15 दिवसात भाजपमध्ये गेल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी बिंडकुळ्या दाखवताय आणि कुणाला चॅलेंज करताय आणि कुणाला जीवावर करताय। हा मर्डर केस मधला आरोपी आहे। ज्या मुलाच्या तोंडून न कळत उत्साहात म्हणा भावनेत म्हणा जे अपशब्द झाले ते अत्यंतची ती व्हायला नको होते। त्याबद्दल मी अजितदादांचं व्यक्तिशः आणि पवार परिवारांचं मी अंतःकरणपूर्वक इथं दिलगिरी व्यक्त करतो, क्षमा व्यक्त करतो। मोठ्या साहेबांच्या चरणी मी नतमस्तक होतो। माझी विनंती राहील की हा विषय आता इथं थांबवावा। की आपला बी एखादा मुलगा असेल चुकला तर आपण त्याला पदरात घ्यायचं असतं। अजितदादांनी पार्थ असतील किंवा जय असतील तसा समजावा त्याला आणि त्याला पदरात घ्यावं ही मी आपल्या मीडियाच्या वतीने मी त्यांना विनंती करेन। AK-47 घेतलेले 10-12 पोलीस जवान उज्ज्वला थेटे यांचा अर्ज सुरक्षितपणे भरला जावा याच्याकरता पुरवावी लागली। याच्यावरून राजन पाटील यांचा किती जंगल राज या मोहोळ तालुक्यावर मागच्या 50 वर्षापासून होतं। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे। अनगरचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव होते। या पदासाठी 3 महिला उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते। यात भाजपकडून माजी आमदार राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील, राष्ट्रवादीच्या अजित पवार, उज्ज्वला थेटे आणि अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी अर्ज दाखल केला होता। मात्र मंगळवारी झालेल्या अर्जांच्या पडताळणीनंतर ही निवडणूक बिनविरोधात झाली आहे। नगराध्यक्षपदाच्या उमेदवारी अर्ज पडताळणी राष्ट्रवादी उज्ज्वला थेटे यांच्या नामनिर्देशन पत्रात सुचकाची सही नसल्यामुळे आक्षेप घेतला गेला। या प्रकरणी चौकशी अंती उज्ज्वला थेटे यांचा अर्ज अपात्र ठरवला असल्याची माहिती अनगर नगरपंचायतचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी दिली आहे। दरम्यान अनगर नगरपंचायत निवडणुकीसाठी केवळ भाजपच्या 17 उमेदवारांचे अर्ज दाखल केले होते। हे सर्व बिनविरोध झाले आहेत। भाजपचे नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक बिनविरोध झाले आहेत। त्यानंतर राजन पाटील यांच्या कुटुंबियांनी व कार्यकर्त्यांनी नगरपंचायत कार्यालयाबाहेर एकच जल्लोष केला। अनगर नगरपंचायतच्या निवडणुकीत राजन पाटील यांच्या राजकीय वर्चस्वाला पहिल्यांदाच आव्हान देण्याचा प्रयत्न झाला होता। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दिलेल्या आव्हानामुळे येथील बिनविरोध निवडणुकीच्या परंपरेला ब्रेक लागला होता। मात्र राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थेटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर राजन पाटील यांचे थोरले चिरंजीव विक्रांत उर्फ बाळाराजे पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान दिलं आहे। बाळराजे पाटलांचा अजित पवारांना त्वेषाने आव्हान देतानाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे। सोलापूरच्या राजकारणात या व्हिडिओची बरीच चर्चा होत आहे।